राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून सध्या आंदोलन सुरू आहे। काँग्रेसकडून जे वक्तव्य करण्यात आलं होतं, सुनेत्रा पवार यांचा पत्रकार परिषदेतला एक व्हिडिओ ट्विट करत त्यांना गुंगी गुडिया असं बोलण्यात आलं होतं, असं संबोधन करण्यात आलं होतं आणि त्या विरोधात सध्या राष्ट्रवादी पक्ष चांगलाच आक्रमक झालाय। हातात पोस्टर्स घेऊन घोषणाबाजी करण्यात येते। नाशिकमधली ही सगळी दृश्य आहेत। अरे मग इकडे फिरव ना हळू चल घे अरे यार काँग्रेसच्या ट्विटर हँडलवरून सुनेत्रा पवार यांना गुंगी गुडिया संबोधण्यात आलं आणि त्यानंतर राज्याच्या राजकारणात अनेक प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत। या सगळ्या विरोधात राष्ट्रवादी पक्ष हा चांगलाच आक्रमक झालेला आहे। काँग्रेसच्या विरोधात तीव्र नाराजी आणि संताप व्यक्त करण्यात येतो। नाशिकमधलं हे सगळं आंदोलन आपण पाहतोय। हातामध्ये पोस्टर्स घेतलेले आहेत आणि या सगळ्या वक्तव्याचा, काँग्रेसच्या वक्तव्याचा निषेध करण्यात येतोय। राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात आंदोलन करण्यात येते। अनेक राजकीय प्रतिक्रिया देखील उमटत आहेत। मोठ्या प्रमाणात या वक्तव्याचा निषेध केला जातोय। खरं तर काँग्रेसने एक ट्विट केलं होतं, ज्यामध्ये एक व्हिडिओ क्लिप होती, ज्यामध्ये सुनेत्रा पवार यांची पत्रकार परिषद दिसतेय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो। राष्ट्रवादी आगे बढ़ो, आगे बढ़ो। या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी अभिजित सोनवणे अधिकची माहिती देत आहेत। अभिजित, आपण नाशिकमधले आंदोलन पाहतोय। राष्ट्रवादी पक्ष चांगलाच आक्रमक झालेला दिसतोय, काय माहिती आहे? उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबद्दल काँग्रेसच्या ट्विटर हँडलवरून वादग्रस्त विधान करण्यात आलेलं होतं आणि त्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून थेट नाशिकमधील काँग्रेसच्या कार्यालयासमोर या आंदोलनाला सुरुवात करण्यात आलेली आहे। ज्या पद्धतीने ते वादग्रस्त विधान करण्यात आलेलं होतं, त्याच्या विरोधामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आक्रमक झालेला आपल्याला बघायला मिळतोय आणि त्यामुळे या ठिकाणी जर आपण बघितलं तर पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे, जेणेकरून कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून देखील खबरदारी घेतली जाते। मात्र ज्या पद्धतीने हे वादग्रस्त विधान ट्विटर हँडलवर करण्यात आलेलं संपूर्ण राज्यभरातून या विरोधामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमधील संतापाचं वातावरण आपल्याला बघायला मिळालेलं होतं आणि त्याचीच पडसाद जे आहे ते आज नाशिकमध्ये आपल्याला उमटताना बघायला मिळत आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी आणि नेते आक्रमक झालेले आहेत आणि थेट काँग्रेस कमिटीच्या कार्यालयासमोरच या ठिकाणी या आंदोलनाला नक्कीच अभिजित, आपण हा आक्रोश सगळा पाहतोय। धन्यवाद दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी। नाशिकमधली ही आंदोलनाची दृश्य।